आणि महाराष्ट्रात जी हास्य जत्रा तुझ्या आयुष्यात कधी आली? महाराष्ट्राची हास्य जत्रा मी अंजली नावाची सिरियल करत होतो, ज्या सिरियलमध्ये मी काम करायचो झी युवाची. आणि तो किस्सा असा आहे की तेव्हा एकांकिका स्पर्धा वगैरे आताही होतात, पण तेव्हा खूप प्रमाणात व्हायच्या. आता होतात तर थोडं माहीत नाही, मी जास्त जात नाही. तेव्हा खूप प्रमाणात व्हायच्या, म्हणजे एक स्पर्धा आली की दुसरी, दुसरी आली की तिसरी. सो तिथे विनायक पुरुषोत्तम जो हास्यचित्राचा लेखक आहे, आम्ही दोघं एक एकांकिका बघत होतो, इन सर्च ऑफ नावाची, ज्याच्यात ओंकार भोजने काम करत होता. सो ती बघताना मी बोललो की असं सेम थाटणीचं काम माझा एक मित्र करतो, ज्याचं नाव आहे श्रमेश बेटकर. ह्याला 6 महिने गेले आणि हास्यचित्राचे ऑडिशन्स आणि सगळं बांधणी चालू होती. तेव्हा मला विनायकचा फोन आला की तू मुलगा बोललेलास ना की जो काम करतो, तो आहे का, म्हणजे काय करतो सध्या? बोललो आहे तो करेल का, असा एक हास्यचित्र नावाचा शो आहे, ज्या स्किट बेस आहे, तर ऑडिशन देईल का? बोलो देईल. तर मी त्याला श्रमेशचा नंबर दिला आणि त्याच्यानंतर 5 मिनिटांनी त्याचा मला फोन आला, तू काय करतोयस? मी बोललो काय नाही, माझी आता अंजली नावाची सिरियल चालू होती, ती आता वाइंडअप होते 1 महिन्याभरात. तर महिन्याभर पण नाही, 10 दिवस होते. तर म्हणाला की तुला असं थाटणीचा शो करायला आवडेल का, ह्या धाटणीचा? मी बोललो की केलं नाहीये कधी, पण बघितले ना कॉमेडी एक्सप्रेस वगैरे लहानपणापासून, सो चालेल, मग तू ऑडिशन दे. मी बोललो मी आणि श्रमेशच देतो मग एकत्र. नाही, तेव्हा मी बोललो हा मी देतो. मग मी घरी गेलो तर श्रमेश त्याचं प्रिपरेशन करत होता की ऑडिशनचं, आणि मी बोललो की हा मी पण देईन, बघू काय माहित नाही. तर श्रमेश मला बोलला की आपण दोघांनी एकत्र ऑडिशन देऊया. आणि मग आम्ही गेलो. तर तिथे श्रमेशचं असं होतं की हे माझं शेवटचं ऑडिशन असेल, हे नाही झालं तर मी घरी जातोय रत्नागिरीला. आणि माझं असं होतं की मी टाइमपासच द्यायला आलो की काय झालं तर झालं, नाही तर काय आपलं रायटिंगचं थोडंफार चालू होतं. बरोबर. आणि मग तेव्हा आम्ही दोघांनी ऑडिशन दिलं आणि तिथून हास्यचित्राचा प्रवास सुरू झाला. म्हणजे सर बोलले की ही जोडी छान आहे. तर त्याच्या 9 वर्ष आम्ही एकत्र काम करत होतो. त्यामुळे आमचं असं होतं की आम्हाला, म्हणजे अजूनही श्रमेशशी बोलला तर तुम्हाला कळेल, आम्हाला एकमेकांच्या डोळ्यात दिसतं की आता ह्याला काय बोलायचं स्किट करताना. म्हणजे आमचं ओव्हरलॅपिंग किंवा हे होत नाही, कारण मला कळतं त्याच्या डोळ्यात की त्याला काय बोलायचं, आणि जर मला बोलायचं असेल तर त्याला कळतं, मी हालचालीवरूनच कळतं. मी कधी कधी हात पण दाखवतो त्याला. सो त्याचं असं हा आता ह्याला सुचलंय, हा बोलेल. अच्छा, एवढी केमिस्ट्री तुमची जोडली? हा, कारण आम्ही जवळजवळ आता 12 वर्ष होतील, आम्ही 12 वर्ष एकत्र काम केलंय. ओके. हास्यचित्राच्या आधी 7 वर्ष आणि आता हास्यचित्र सुरू होताना 5 वर्ष. एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स कसा आहे तुझा हास्य जत्रेचा? अरे खूप छान, हास्यचित्राने खूप डेव्हलप केलंय आणि खूप ओळख मिळाली आहे. खूप ग्लॅमर तर ठीक आहे, पण खूप ओळख मिळाली. लोकांना घरातले झालं आम्ही. लोक भेटताना डायरेक्ट हात मिळवतात, मिठ्या मारतात, कधी कधी फोटो पण नाही काढत. त्यांना असं वाटतं की अरे हा त्या रात्री तर दिसणार आहे 9 वाजता. सो पण हास्यचित्रेने खूप डेव्हलप केलं, म्हणजे माणूस म्हणून पण डेव्हलप केलं, एक लेखक म्हणून पण डेव्हलप केलं. मला एकदा प्रसाद सरांनी विचारलेलं की या संकल्पना कुठे सुचतात, पण त्याचं सगळं श्रेय सचिन मोठे सरांना जातं. कारण सुरुवातीला मीटिंगमध्ये मी जास्त नाही बोलायचो. मी त्यांच्याकडे ते जसे विषय डेव्हलप करतात सचिन मोठे सर, त्यांचं ऐकून मी शिकलो की सिच्युएशन अशी डेव्हलप केली जाते किंवा सिच्युएशन अशी सुचली पाहिजे किंवा नॉर्मल गोष्ट दिसते आपल्याला आणि त्याच्यातून स्किट कसं होऊ शकतं. सो हास्यचित्रेचा तो एक खूप फायदा आहे. बरं, संकल्पनांना नावं असल्यामुळे बाहेर ते नाव पोचतं. सो आता लिखाणाची खूप कामं येतात. ओके. सो हा सगळं आता जे सगळं चालू आहे हे सगळं हास्यचित्रेमुळे चालू आहे असं मला वाटतं. आधी जी कामं आहेत, म्हणजे अंजली मधलं काम आहे किंवा ती परत आली मधलं काम आहे, ऍक्टर म्हणून त्या कामांमुळे ओळख मिळालीच आहे. पण रायटिंग वाईज जर म्हणायला गेलास तर हास्यचित्रेच्या अनुभवातून खूप ओळख, खूप कामं आणि एक डेव्हलप होणं, माणूस म्हणून, ऍक्टर म्हणून, रायटर म्हणून, हे सगळं हास्यचित्रेमुळे झालं.